जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जे पण यूट्यूबर्स नवीन यूट्यूबवरती चॅनल ओपन करतात आणि व्हिडिओज अपलोड करतात तेव्हा त्यांना हे माहिती नसतं की यूट्यूब नेमकं इम्प्रेशन कशा प्रकारे पाठवतं। कारण मित्रांनो, इम्प्रेशन जर तुम्हाला यूट्यूबने व्यवस्थित पाठवलं नाही तुमच्या चॅनलचे किंवा तुमच्या व्हिडिओचे, तर तुम्हाला व्ह्यूज अजिबात चांगल्या प्रकारे येणार नाहीत। म्हणूनच तुमचे मित्रांनो सुरुवातीला चॅनल काढल्यानंतर 4 व्ह्यूज, 5 व्ह्यूज, 2 व्ह्यूज, 0 व्ह्यूज अशावरती व्हिडिओ अडकून राहतात आणि कधी तुम्हाला 100-200 असे व्ह्यूज येत नाहीत सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, जरी तुम्ही लॉंग टाइमसाठी जरी व्हिडिओ अपलोड करत आला असाल तरी देखील तुम्हाला 100-200 असे व्ह्यूज फार कमी व्हिडिओजला बघायला भेटतात। कारण त्याचं कारण काय, नेमकं इम्प्रेशन यूट्यूब कशा पद्धतीने पाठवतं हेच तुम्हाला माहिती नसतं आणि त्यामुळे तुम्हाला मार्ग जो असतो काम करण्याचा तो तुम्हाला व्यवस्थित सापडला नसल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित काम करता येत नाही आणि त्यामुळे तुमच्या चॅनलवरती जे आहे ते रीच डाऊन होते म्हणा किंवा तुमचे इम्प्रेशन व्यवस्थित यूट्यूब जे आहे ते पाठवत नाही। सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहे। यूट्यूब सगळ्यात पहिल्यांदा आपण हे बघणार आहोत की यूट्यूब कशा प्रकारे इम्प्रेशन पाठवत असतं तुमच्या व्हिडिओचं आणि त्यासाठी क्रायटेरिया कसा असतो, कशा प्रकारे यूट्यूब काम करत असतं, अल्गोरिदम कसा काम करत असतो। तर व्हिडिओ आजचा एकदम इंटरेस्टिंग आहे। व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता ज्यावेळी पण तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड करता, तर समजा एखादा तुम्ही पहिला व्हिडिओ एखादा यूट्यूबवरती अपलोड केला असेल तर तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याला आपण योग्य प्रकारे टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन देणं गरजेचं असतं ज्यावेळी तुमचा चॅनल नवीन असतो त्यावेळी। कारण तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा सबस्क्रायबर बेस नसतो, त्यामुळे तुम्हाला इनिशियल जे व्ह्यूज येणार आहेत त्यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनलवरती जो व्हिडिओ अपलोड केला त्यासाठी प्रॉपर SEO करावं लागतं, म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनवरती तुम्हाला काम करावं लागतं। त्यासाठी टायटल, टॅग, डिस्क्रिप्शन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट व्हिडिओचा थंबनेल, ह्या जर 4 गोष्टी प्रॉपर असतील आणि व्हिडिओमध्ये तुमच्या चांगल्या प्रकारचा कॉन्टेंट असेल तर तुमचे निश्चितच जे आहे ते इम्प्रेशन पुढे जात असतात। पण मित्रांनो, आता तुम्ही विचार कराल की यूट्यूबवरती इम्प्रेशन म्हणजे काय, हे तुम्हाला मगापासून मी इम्प्रेशन शब्द वापरतोय तर मी पहिल्यांदा इम्प्रेशन म्हणजे काय सांगतो। मित्रांनो, तुम्ही ज्यावेळी यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करता, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्ही त्याला थंबनेल वगैरे लावता आणि तो थंबनेल यूट्यूब जे आहे ते वेगवेगळ्या लोकांसमोर दाखवत असतं। आता समजा तुमचा एखादा व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला समजा तुमच्या 10-20 लोकांपर्यंत यूट्यूबने पाठवलं तर ते 20 लोकांना तुमचा थंबनेल दिसला म्हणजे तुमच्या व्हिडिओवरती 20 इम्प्रेशन आले। ठीक आहे, म्हणजे काय, लोकांना थंबनेल जर दिसला तर त्याला इम्प्रेशन म्हणून काउंट केलं जातं आणि त्यावरती जर इम्प्रेशनवरती जर लोकांनी क्लिक केलं आणि तो व्हिडिओ ओपन करून बघितला तर मित्रांनो त्याला क्लिक म्हणजेच त्याला व्ह्यूज म्हणतात यूट्यूबच्या भाषेमध्ये। ज्या इम्प्रेशन पाठवलेल्या थंबनेलवरती जर ऑडियन्सने क्लिक केलं तर त्या क्लिकला ॲज अ व्ह्यू म्हणून मानलं जातं। ओके, म्हणजे 1 व्ह्यू, 2 व्ह्यूज, 100 व्ह्यूज, 1000 व्ह्यूज अशा प्रकारे व्ह्यू काउंट केले जातात। ओके, तर मित्रांनो, आता तुम्हाला इम्प्रेशन म्हणजे काय ते समजलेलं आहे। पण आता यूट्यूब इम्प्रेशन पाठवले कसल्या व्हिडिओचे, कारण जर इम्प्रेशन यूट्यूबने पाठवलेच नाही योग्य लोकांपर्यंत तर तुम्हाला व्ह्यूज तर येणार नाहीत। आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, यूट्यूब आता खूप ॲडव्हान्स्ड झालेलं आहे। तुम्ही भले व्हिडिओला टायटल, डिस्क्रिप्शन जरी दिली नसली आणि तुमच्या व्हिडिओमध्ये कॉन्टेंट चांगला असेल तरी देखील यूट्यूब स्वतःहून तुमच्या योग्य ऑडियन्सपर्यंत व्हिडिओ पाठवत असतं। कारण यूट्यूब कसं आहे, आता या व्हिडिओला देखील तुम्ही बघत असाल की तुम्हाला खाली कॅप्शन्स दिसत असतील, जर तुम्ही कॅप्शन सेटिंग ऑन केलं असेल तर हे कॅप्शन्स मी स्वतः दिलेले नाहीत पण यूट्यूब ऑटोमॅटिक कॅप्शन देत आहे। कारण यूट्यूबला समजते मी नेमकं काय बोलतोय, मी कुठल्या टॉपिकवरती बोलतोय, मी कुठले शब्द उच्चार करतोय, हे सगळं यूट्यूबला ऑटोमॅटिक माहिती आहे। त्यामुळे यूट्यूबच्या AI थ्रू हे सगळे कॅप्शन जनरेट होत असतात। सो यूट्यूबला तर हे माहिती आहे की तुमचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती आहे। आता मित्रांनो, यूट्यूब काय करते, ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करता त्यावेळी एक ठराविक 100-200 लोकांपर्यंत तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन पाठवलं जातं। आता हे इम्प्रेशन एका तासात, एका दिवसात असे पण पाठवलं जातं। काही वेळेस तुमचे एका तासामध्ये 100 लोकांपर्यंत इम्प्रेशन पाठवले जाते। तिथे चेक केलं जातं की तुमच्या व्हिडिओ तुमचा 100 लोकांपर्यंत दाखवल्यानंतर तुमच्या व्हिडिओवरती किती लोक क्लिक करतायत। आता मित्रांनो, तुमच्या व्हिडिओवरती जर 100 लोकांना व्हिडिओ पाठवला आणि 10 लोकांनी क्लिक केलं तर तुमच्या व्हिडिओचा CTR म्हणजे क्लिक थ्रू रेट, म्हणजे जे इम्प्रेशन पाठवलेलं आहे त्यावरती किती टक्के लोक क्लिक करतायत, तर 10% लोक क्लिक करतायत। तर मित्रांनो, जर यूट्यूबचं बघितलं ऑन एन ॲव्हरेज तर 10 ते 15% लोक जर तुमच्या थंबनेलवरती क्लिक करत असतील तर तुमचा थंबनेल जो आहे तो ऑन एन ॲव्हरेज आहे, म्हणजे यूट्यूबच्या भाषेत बघायला गेलं तर ठीकठाक थंबनेल आहे तुमचा। पण तुमचा थंबनेल जर 10% किंवा 5% जर कमी क्लिक करत असतील लोक तर तुमचा थंबनेल एकदम बकवास आहे, तुमचा क्लिक थ्रू रेट एकदम खराब आहे। सो त्यामुळे मित्रांनो, तुमचा थंबनेल चांगला असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि जर तुमचा थंबनेलचा CTR 15%, 20%, 25% असा येत असेल तर तुमचा व्हिडिओ मित्रांनो 100% व्हायरल होणार असतो। आता मित्रांनो, तुम्ही म्हणाल की फक्त थंबनेलवरती क्लिक आले म्हणजेच यूट्यूब तुमचा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पाठवणार आहे का, तर अजिबात नाही। कारण काही लोक क्लिकबेट पण करत असतात, व्हिडिओमध्ये काय कॉन्टेंट वेगळा असतो, थंबनेलवरती काही वेगळंच लिहिलेलं असतं।
त्यामुळे लोक थंबनेलवरती क्लिक करतात आणि थंबनेलचा CTR वाढतो. आता थंबनेलचा CTR वाढल्यानंतर इम्प्रेशन तर वाढतातच, पण मित्रांनो ती इम्प्रेशन तुम्हाला आणखीन जास्त वाढवायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागतं, तर जो तुमचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ लोकांनी पूर्ण बघावा लागतो. म्हणजेच तुमचा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे आणि थंबनेल तुम्ही चुकीचा टाकला असेल, लोक क्लिक करतील पण पहिल्या 2-3 सेकंदातच लोकांना समजेल की हा चुकीचा व्हिडिओ आहे, त्यामुळे लोक व्हिडिओला सोडून जातील. आणि लोक जर व्हिडिओला सोडून गेले तर तो व्ह्यू काउंट होतो, पण मित्रांनो त्याचं वॉच टाईम जास्त, ॲव्हरेज वॉच ड्युरेशन असतं, त्यावरती फरक जास्त पडत असतो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर ट्राय करा की ॲटलिस्ट तुमचे 4-5 मिनिटं तर ॲव्हरेज वॉच ड्युरेशन आलं पाहिजे. समजा 4 मिनिट जरी आलं तर तुमचं 40% ॲव्हरेज वॉच ड्युरेशन होतं आणि 40% जे आहे ते यूट्यूबच्या नजरेत एकदम योग्य ॲव्हरेज वॉच ड्युरेशन आहे. कारण काही लोक 100% व्हिडिओ बघतात, पण काही लोक 1-2 10-20% व्हिडिओ बघूनच निघून जातात. तर त्यामुळे ते ऑन एन ॲव्हरेज 40% जर येत असेल तर चांगलं ऑडियन्स रिटेन्शन मानलं जातं. म्हणजे 10 मिनिटाच्या व्हिडिओला जर 4 मिनिटापेक्षा जास्त तुमचा व्हिडिओ बघत असतील लोक, तर निश्चितच तुमच्या व्हिडिओला जे आहे ते जास्त लोकांसमोर यूट्यूब ॲटोमॅटिक पाठवत असतं. आता हे कसं काम करतं, तुमच्या 100 लोकांना इम्प्रेशन दाखवले, 10% लोकांनी क्लिक केले तर परत यूट्यूब आणखीन पुढच्या लोकांपर्यंत व्हिडिओ पाठवतं. त्यांनी क्लिक केलं तर आणखीन पुढं पाठवतं. पण जर क्लिक करायचं कमी येत राहिलं तर तुमच्या यूट्यूबला समजतं की तुमचा आता कॉन्टेंट जो आहे तो थोडासा ओल्ड होत चाललेला आहे, त्यामुळे त्याला इम्प्रेशन आपण पाठवणं बंद केलं पाहिजे. असं यूट्यूब ॲटोमॅटिक मग जसे क्लिक कमी येत राहतील तसे ऑडियन्स समोर इम्प्रेशन पाठवणं पण कमी करतं. कारण काही टॉपिक जे असतात ते ओल्ड टॉपिक होतात. ओल्ड टॉपिक झाल्यानंतर लोक क्लिक करत नाहीत थंबनेलवरती आणि यूट्यूबला इथंच समजतं की आता हा टॉपिक ओल्ड झालेला आहे, त्यामुळे ते इम्प्रेशन बंद करतं. आणि पण तेच जर तुमच्या व्हिडिओवरती सतत 10%, 15%, 12%, 13% असे जर व्ह्यूज सतत लोक क्लिक करतच असतील थंबनेलवरती तर तुमचा कॉन्टेंट तो एव्हरग्रीन मानला जातो आणि त्याला लाईफ टाईम जे आहे ते इम्प्रेशन यूट्यूब पाठवतच राहतं नवनवीन लोकांपर्यंत. आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की पहिल्या व्हिडिओचं इम्प्रेशन तर आले, पहिल्या व्हिडिओला आम्हाला 100 व्ह्यूज आले, पण दुसरा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आम्हाला 100 व्ह्यूजच्या ऐवजी दुसऱ्या व्हिडिओला मात्र 5 ते 6 व्ह्यूज येतात. तर हे व्ह्यूज कमी का झाले, तर मित्रांनो तुम्ही चुका काय करता, सुरुवातीचा जो व्हिडिओ अपलोड केलेला असतो तो व्हिडिओ वेगळा आणि दुसरा व्हिडिओ वेगळा असे अपलोड करत असतात. आता वेगळाच व्हिडिओ बनवायचा असतो, पण टॉपिक जे असतात ते सेम पाहिजेत आणि टॉपिकपेक्षा पण नीच जे असते ती सेम पाहिजे. कारण काही लोक काय करतात, पहिला व्हिडिओ तावात बनवतात ब्लॉगचा, दुसरा लगेच बनवतात रेसिपी व्हिडिओ. तर त्यावेळी काय होतं, यूट्यूबला पहिल्या व्हिडिओच्या अल्गोरिदममध्ये असं जाणवतं की हा व्हिडिओ तर व्लॉगिंग कॅटेगरीमधला आहे, त्यामुळे यूट्यूब व्लॉग कॅटेगरीमधल्या लोकांसमोर इम्प्रेशन पाठवतं आणि त्या इम्प्रेशन पाठवले समजा 1000 लोकांना, त्यातील 100 लोकांनी क्लिक करून व्हिडिओ तुमचा बघितला, तर यूट्यूब पुढचा व्हिडिओ जो आहे तो त्या तुमच्या 100 लोकांपर्यंत पहिल्यांदा पाठवतं ज्यांनी तुमचा ओल्ड व्हिडिओ बघितलेला आहे. आता पहिला व्हिडिओ व्लॉग कॅटेगरीमधला होता, म्हणजे व्लॉग बघण्यासाठी इंटरेस्टेड असणाऱ्या लोकांपर्यंत व्हिडिओ गेला आणि त्यातील व्लॉग इंटरेस्टेड असणाऱ्या लोकांनी क्लिक केलं. पण दुसरा व्हिडिओ तुमचा रेसिपी, म्हणजे रेसिपीला इंटरेस्ट नसणाऱ्या लोकांपर्यंत पहिले इम्प्रेशन जातात, म्हणजे रेसिपी व्हिडिओचे इम्प्रेशन तुमच्या ब्लॉगच्या लोकांपर्यंत जातील आणि तिथं 100रातले 10% सुद्धा लोक क्लिक करणार नाहीत त्या व्हिडिओवरती, कारण त्यांना इंटरेस्ट नाही. त्यामुळे मित्रांनो त्या दुसऱ्या व्हिडिओचे जे तुमचे इम्प्रेशन असतात ते यूट्यूब पुढे जास्त पाठवत नाही. सो तुम्ही पहिला जर ब्लॉग व्हिडिओ बनवला असेल तर दुसरा पण ब्लॉग व्हिडिओज बनवायला पाहिजे, तरच तुमचे इम्प्रेशन जे आहे ते पुढे चालू राहतील. सो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की यूट्यूब इम्प्रेशन नेमकं कशा प्रकारे पाठवतं आणि तुम्हाला नेमकं कुठल्या गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज नक्की बघा आणि प्रो यूट्यूबर बना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.